सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे दिनांक 26/9/2025 रोजी नवापूर तहसील कार्यालयावर शेतीमालाला रास्त भाव, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, आदिवासी आरक्षणात धनगर नको, नवापूरसह नंदुरबार जिल्हा दुष्काळ मुक्त जाहीर करा, आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करा, जय वडवी खून प्रकरण यासह इतर मागण्यांसंदर्भात 26 रोजी सत्यशोधक उलगुलान मोर्चा निघणार होता। हा मोर्चा नंदुरबारच्या तणाव प्रकारामुळे पोलिसांनी मोर्चा मागे घेण्यासाठी आज साक्रीचा मोर्चा संपल्यानंतर रात्री 1 वाजता साक्री पोलीस स्टेशनमध्ये पीआय अभिषेक पाटील साहेब नवापूर यांनी आणि पीआय दीपक वडवी साहेब साक्री यांच्या उपस्थितीत विनंती पत्र दिले। त्यानुसार सर्वांना आज मोर्चा तात्पुरता स्थगित करून माननीय तहसीलदार कार्यालयात संबंधित अधिकारी, माननीय तहसीलदार नवापूर, चिंचपाडा, नवापूर वन क्षेत्रपाल, बांधकाम विभागाचे अधिकारी, बीडीओ, कृषी अधिकारी सह सर्व अधिकारी उपस्थित सविस्तर 54 मागण्याबाबत चर्चा करण्यात आली। या चर्चेदरम्यान नवापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, कपाशी इतर पिकांचा पंचनामा करण्यात येणार आहे। आदिवासी वनहक्क दावेदारांवर हल्ला करणाऱ्या वनपालावर आदिवासी अन्याय अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। बेकायदेशीरपणे वनहक्क दावेदारांचे नांगरटी करताना ट्रॅक्टर जप्त करण्यात आला होता, तो शेतकऱ्याला परत देण्याची प्रोसेस करण्यात येत आहे। तसेच अनुसूचीचे जे फॉर्ममध्ये पीक पेरा करण्यासाठी व जे फॉर्म वाटवण्यासाठी सर्कल वाईज कॅम्प लावण्याचा वेळापत्रक देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले। कोरोना काळात काढलेल्या नोटिसा मागे घेऊन स्थळ पाहणी करण्यात येणार आहे। प्रलंबितसह सर्व वनहक्क दावेदारांना ट्रॅक्टर शेती करण्यास कुणीही अडथळा निर्माण करणार नाही असे चिंचपाडा वनक्षेत्रपाल पीपी दीपगार मॅडम यांनी लेखी आश्वासन देण्याचे सांगितले। सर्व वनहक्क दावेदारांनी तलाठ्यामार्फत पीक पेरा नोंद करण्यात येईल। डोकारे सहकारी कारखाना चालू हंगाम सुरू करण्यासाठी कारखानदार व सत्यशोधकचे शिष्टमंडळाशी येत्या 7 दिवसात बैठक घेण्यात येईल। नवापूर ते करंजी रस्ता, बोरपाडा ते विसरवाडी, करंजी ते खोचापाडा रस्त्यासह नवापूर तालुक्यातील सर्व रस्त्याचे मूल्यमापन करीत गेल्या 4 वर्षात मंजूर रस्त्याची किती रस्त्याचे कामे झाली, किती रस्त्याची कामे अपूर्ण आहेत किंवा कागदावरच आहेत याची चौकशी करून 7 दिवसात सत्यशोधक रिपोर्ट करण्यात येईल। यासह 54 मागण्यांसंदर्भात सविस्तरपणे चर्चा करण्यात आली। सकारात्मक चर्चा झाली। शेवटी सगळ्याचे आभार मानत येणाऱ्या 7 दिवसात सदर मागण्यांसंदर्भात प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली नाही तर देवफडी येथील नॅशनल हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले। यावेळी कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड आरटी गावित, कॉम्रेड रणजित गावित, रामसिंग गावित, दिलीप गावित, शीतल गावित, गेवा गावित, रंगूबाई मावची, निबूबाई मावची, उत्तम गावित, जालमसिंग गावित, दिवजी नाईक, सेल्या गावित, प्रभाकर गावित, शांताबाई गावित सह 60 सत्यशोधक कार्यकर्ते उपस्थित होते। सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर, मुख्य संपादक सुनील गावित। सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आज नवापूर तहसीलवर सत्यशोधक उलगुलान मोर्चा जाहीर करण्यात आलेला होता। परंतु गेल्या 2 दिवसा अगोदर नंदुरबार या ठिकाणी आदिवासींच्या मोर्चाला एक वेगळं वळण लागलं आणि त्या वळणामुळे आजच्या मोर्चाला काही गालबोट लागू नये यासाठी माननीय तहसीलदार नवापूर आणि पीआय साहेब नवापूर तसं विसरवाडीचे पीआय साहेब यांनी मदतही केली आणि त्यांनी आमच्याकडे काल रात्री 1 वाजता साक्री या ठिकाणी मोर्चा सुरू असताना 1 वाजता मोर्चा संपला त्यावेळेस चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। आम्ही त्या मागणीला मान देऊन तो आज जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा तात्पुरता स्थगित केला आणि आमचं सत्यशोधक शेतकरी सभेचे शिष्टमंडळ हे संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आज इथं आलेलो होतो। या चर्चा करण्यासाठी नवापूर आपल्या चिंचपाडा रेंजचे आरएफओ, त्याच्यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी, बीडीओ साहेब, तहसीलदार साहेब, त्याच्यानंतर भूमी अभिलेखचे अधिकारी, बँकेचे अधिकारी अशा विविध प्रश्नांशी संबंधित अधिकारी उपस्थित होते। चर्चा सकारात्मक झालेले त्याच्यात प्रामुख्याने नवापूर तालुका हा अतिवृष्टी दुष्काळ जाहीर करा, नंदुरबार जिल्ह्यात पूर्ण अतिवृष्टी जाहीर करा ही मागणी होती आणि त्या मागणीनुसार मान्य तहसीलदार साहेबांनी मान्य केलेले जे सोयाबीन सध्या पिवळा पडलेले, शेंगा आलेले नाही त्याचा पंचनामा करणार आहेत। त्याच्यानंतर कपाशी गेली असेल, मक्का त्यांची जे पिकं आहेत ते वाढ खुंटलेली आहे, तसंच कोरडवाहू भात हे गेलेलं आहे। असे जे पिकं या अतिवृष्टीमुळे
वाया गेलेले आहेत त्या पिकांची पंचनामा करण्यात येणार आहे आणि त्याच्यानुसार तो रिपोर्ट महाराष्ट्र शासनाला कळवण्यात येणार आहे. दुसरं मागणी जी होती ती आमच्या कॉम्रेड करणसिंग कोकणे यांच्यावर काही दिवसा अगोदर 2-3 महिन्या अगोदर फॉरेस्टवाल्यांनी हल्ला केलेला होता. रात्री चोरांसारखा हल्ला केलेला होता. त्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे, सगळं आहे. तर तो चुकीचा हल्ला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. तो गुन्हा दाखल केलेला नव्हता. उलट आमच्या करणसिंग कोकणेवर फॉरेस्टच्या सांगण्याच्यानुसार गुन्हा दाखल झालेला होता. तर तो चुकीचा FIR रद्द करण्यात यावा आणि जे संबंधित अधिकारी आहेत वनपाल बेडसे त्यांच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा ही मागणी होती. ती मागणी सुद्धा माननीय PI साहेब विसरवाडी आणि नवापूर आणि तहसीलदार साहेबांनी त्याची दखल घेत ती प्रोसेस सुरू केलेली आहे गुन्हा दाखल करण्याची. त्याच्यानंतर कामोद या ठिकाणी आपल्या आदिवासी वन हक्क दावेदाराच्या शेतामध्ये नांगरटी करत असताना चिंचपडाचे वनपाल याने रात्री बेरात्री जाऊन तो ट्रॅक्टर जप्त केला. त्याला मारठोक केली. कोर्टामध्ये डांबण्यात आलं, जेलमध्ये डांबण्यात आलं. त्याचा जो ट्रॅक्टर कायद्यानुसार चुकीचं आहे. कायदा असं म्हणतो की जोपर्यंत आदिवासींच्या अतिक्रमण अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत त्याला त्या जमिनीवर हटवता येत नाही. त्या GR नुसार आज त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येत आहे. तो ट्रॅक्टर जप्त केलेला आहे. तो ट्रॅक्टर देण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर आदिवासी वन हक्क दावेदारांच्या पीक पेरा हा पीक पेरा सुद्धा तलाठ्यामार्फत आता नोंद करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर वन खातं जे अनुसूचित जे फार्म प्रत्यक्ष पीक नोंदणी न करता परस्पर वाटतायत तर ते न करता वन हक्क समिती आणि दावेदार प्रत्यक्ष जागेवर जाऊन पीक पेरा नोंद करतील आणि वेळापत्रक लावून जे फार्म वाटप करण्याचा कार्यक्रम हा येणाऱ्या दिवसात राबवला जाणार आहे. त्याच्यानंतर जे पात्र ठरलेले आहेत त्यांना भूमी अभिलेख खात्यामार्फत टेबल मोजणी झालेली आहे. आता ती टेबल मोजणी होऊन 5-6 वर्ष झालेली आहे पण अजूनपर्यंत त्याची नक्कल आम्हाला देण्यात आलेली नाही. तर ती भूमी अभिलेखच्या येणाऱ्या दिवसात येत्या 2 दिवसात ते सर्व नकाशे हे संबंधित वन हक्क समिती आणि सत्यशोधक शेतकरी सभेला आणि दावेदाराला त्यांची ती नक्कल आहे ती विनामूल्य उपलब्ध करून देणार आहेत. त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये उपविभागस्तरीय समिती जिल्हास्तरीय समिती याने आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्यासाठी वन खात्याच्या दबावात येत अंतिम नोटिसा काढलेल्या आहेत. त्या रद्द व्हाव्या आणि प्रत्यक्ष कायद्यानुसार तळपाहणी करण्यात यावी, GPS मोजणी करण्यात यावी. तर त्या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभा 7/12/2023 रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा काढण्यात आलेला होता. त्या मोर्चाला 262 किलोमीटर पायी चालत गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी लेखी दिलेली होती 2023ला त्याची अंमलबजावणी इथं होत नव्हती. ती जवळच्या आपल्या साक्री तालुक्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू आहे परंतु आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ती अंमलबजावणी सुरू होत नव्हती. तर ती आपल्या साहेबांच्या लक्षात आणून दिल्या आणि ती स्थळ पाहणी करण्यास सुरुवात होणार आहे. असे अनेक प्रश्न घेऊन हा जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा न निघता आज शिष्टमंडळाद्वारे चर्चा करण्यात आली. चर्चा व्यवस्थित झाली, लेखी देत आहेत. त्यामुळे हा जो स्थगित केलेला मोर्चा काही दिवसासाठी आम्ही स्थगितच ठेवतोय. दुसरी मागणी होती की डोकाऱ्या येथे आदिवासी सहकारी कारखाना जो आहे तो गेल्या 2 वर्षापासून बंद आहे आणि त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. कर्जबाजारी होत शेतकरी. ऊस कारखाने गुजरातचे कारखाने असतील, आजूबाजूचे कारखाने असतील ते त्यांना मनाला पटेल तशा भावाने ते घेऊन जात आहेत. त्यामुळे अनेक जे शेतकरी आहेत त्यांचं प्रचंड असं नुकसान झाले. ती मागणी आम्ही त्यांच्या निर्देशनात आणून दिली की कारखानदार आणि सत्यशोधक शेतकरी सभेचे शिष्टमंडळ आणि शेतकरी यांच्याबरोबर कारखानदाराची एक बैठक लावा आणि त्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला येऊ द्या. म्हणजे नेमकं कारण काय आहे, का कारखाना बंद आहे तो शेतकऱ्यांना एकदा कळू द्या. त्यानुसार माननीय तहसीलदार साहेबांनी मान्य केले येणाऱ्या 7 दिवसात
या कारखानदाराशी आणि सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळ आणि शेतकरी यांच्याशी बैठक घेतली जाणार आहे। त्या बैठकीमध्ये सकारात्मक जर उत्तर नाही मिळालं तर येणाऱ्या दिवसामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि सत्यशोधक शेतकरी सभा हे तीव्र आंदोलन छेडण्याचं आज त्यांना आम्ही आज वॉर्निंग दिलेली आहे। अशा एकूण 54 ते 55 मागण्याचं निवेदन हे देण्यात आले। काही महाराष्ट्र शासनाच्या लेवलचे होते, काही केंद्र सरकारच्या लेवलचे होते। म्हणजे जे आज आपल्या इथं कापूस जो उत्पादक शेतकरी आहे, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, आज पावसामुळे सोयाबीन पूर्ण गेलेले आहे, पावसामुळे कपाशी गेलेली आहे, पावसामुळे मका गेलेला आहे आणि मोदी सरकार हे आपला देशामध्ये परदेशातून कापूस आयात करतायत, सोयाबीन आयात करतायत, मका आयात करतायत आणि ते विनामूल्य आयात करतायत, त्यांना सूट देत आहेत। आणि आपल्या इथे जो पिकणारा जो माल आहे, कपाशी असेल, सोयाबीन असेल, मका, हा परदेशात निर्यात करण्यासाठी 50% टेरिफ म्हणजे कर लावलेला आहे त्या ट्रम्पच्या याच्या दबावात येऊन। तर तो 50% जो टेरिफ कर लावलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि आयात कर शुल्क हा वाढवण्यात यावा, जेणेकरून इथला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल। नाहीतर येणाऱ्या दिवसामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी, मका उत्पादक शेतकरी आणि कपाशी उत्पादक शेतकरी, जसं मराठवाड्यात आता भरमसाठ आत्महत्या होत आहेत, तसं आत्महत्या त्या नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा सुरुवात होईल असं चित्र निर्माण झालेलं आहे। त्यामुळे त्याच्यात पण दखल घ्यायला पाहिजे। त्याच्यानंतर हे जे सोयाबीन असेल, मका असेल, भात असेल, कपाशी असेल, हे खरेदी केंद्र म्हणजे एकाधिकार खरेदी केंद्र जे आहेत, जे कुलूप लावलेले आहेत, इंचपाडाला, विसरवाडीला, खांडबाऱ्याला, नवापूरला, तर ते खरेदी केंद्र ओपन करण्यात यावे आणि शासनाने तो माल घेण्यात यावा। जो MSP जाहीर झालेला आहे, MSP कायद्यानुसार ते धान्य खरेदी करण्यात यावे। आमची मागणी आहे कपाशीला 12,000 रुपये द्या, सोयाबीनला 8,000 रुपये द्या, ही आमची मागणी आहे। या मागणीनुसार ते खरेदी करण्यात यावी आणि MSP अंतर्गत जर कोणी इथं खरेदी करत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। अशा ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन हे आंदोलन होतं। आता बघू आम्ही या 2 दिवसात आम्हाला त्या मागण्यांचं उत्तर कसं भेटतंय। जर व्यवस्थित नाही भेटलं, म्हणजे सकारात्मक नाही मिळालं तर येणाऱ्या काही दिवसात सत्यशोधक शेतकरी सभा, ऊस उत्पादक शेतकरी आणि इतर शेतकरी आणि वन हक्क दावेदार इथं देवळफळी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत आणि त्याच रस्त्यावर चर्चा होईल असं आज आम्ही इशारा दिलेला आहे आणि चर्चा ही समाप्त झालेली आहे। सगळ्यांना लाल सलाम, सत्य की जय हो।